शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज दिवसभरात पावसाची उसंत आहे. सकाळी एक सर पडली होती, पण आपण काही भिजलो वगैरे नाही. एवढी अशी नाही, 5 मिनिटाची सर होती, निघून गेली. आज पावसाचं जरा उघडीप दिली ना की काय पण बोला, मोकळं वातावरण पण छान वाटतं. पाऊस पडल्यानंतर, भरपूर पाऊस पडून गेल्यानंतर मोकळं वातावरण जे पडतं ना ते खूप छान आहे. आणि आता जर वातावरण आहे ना ते लोकांना, म्हणजे आता गणपती आहेत जवळ, तर जेवढं मोकळं वातावरण भेटेल तेवढं फिरायला चांगलं, गावी जायला चांगलं. गावीसुद्धा गणपती आणण्यासाठी वगैरे खूप चांगलं वातावरण आहे. कारण पाऊस असला की जरा तारांबळच उडते, पाऊस बाहेर निघायला भेटत नाही वगैरे, काय असं असतं. पण आता जरा पावसाने उसंत घेतली आणि आता थांबेल असं वाटतंय. म्हणजे उघडेल थोडं दिवस, लोकांना जरा मस्त येईल. असा एखाद दुसरी सर आली तर दिवसातनं येईल, नाही असं नाही. आणि तेवढी पाहिजेच ना. तर सगळं आहे, छान वातावरण आहे, मस्त वातावरण आहे. कालचा तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात, आपलं डोमिसाईल सर्टिफिकेट भेटलं वगैरे. काल तर तोच व्हिडिओ होता, दुसरा काही व्हिडिओ नव्हता. मग बोललो आता संध्याकाळी ऑफिसचं काम चालू झालं आपलं. ऑफिसचं काम करता करता बोललो व्हिडिओ स्टार्ट करूया आणि तुमच्याशी गप्पा मारूया. काय चाललं आहे मंडळी तुमचं? आपले गावचे सबस्क्रायबर कोण असेल तर काय झाली का गावची गणपतीची तयारी झाली? इकडे मुंबईत पण आता लोकांचं झाले लगभग. आता खरेदी वगैरे झाली. गेल्या रविवारी कदाचित पाऊस असल्यामुळे नसेल कोण गेलं, पण आता शेवटचा रविवार हा भेटेल. कोणकोणती रविवारी, शनिवारपासूनच जायला सुरुवात आहे लोकांची. म्हणजे ज्यांना शनिवार रविवार सुट्टी आहे ते शुक्रवार रात्री पण निघतील. आता गाड्यांना प्रचंड गर्दी होतील, भरपूर गर्दी होईल. आणि अर्थातच चाकरमानी जाणार म्हणल्यानंतर सगळे झाडून चाकरमानी जातात. कोकणातले म्हणा, आमच्या महाबळेश्वर साईडचे म्हणा, झाडून जातात. हा सण आपल्याकडे मोठा मानला जातो. आणि घरातनं कामावर भांडून, बॉसशी भांडून वगैरे सगळेच निघतात कामावर गावी जायला. आणि तो आनंद काही औरच असतो, मस्त. त्याचं म्हणतात ना, गोडी काही औरच असते. बघा आमची समीक्षा ओरडते पाटणं. बघा क्वालिटीवाल्याला बघा पैसे पाठवा. क्वालिटी आमचा एक डीलर आहे, वेंडर आहे. त्याच्याकडनं आम्ही क्रीम पाव वगैरे घेतो, त्याचे पैसे पाठवायचे सकाळी. आणि सगळ्या अशा गोष्टी आहेत. छान वातावरण आहे. तर वातावरण छान आहे. बघू आता काय कसं काय. आम्ही तर काय जाणार, शक्यतो आम्ही गणपतीत नाहीच जात. परवा बडेबाबांचा फोन आला होता, त्यांनी सांगितली खुशाली आपल्या गावची. हळद वगैरे व्यवस्थित झाली आहे, बाकी आळूचे कांदे वगैरे उकळून खाल्ले डुकरांनी. तर बघू आता काय कसं काय जायची इच्छा खूपच होते. पण काय माहिती मंडळी, गणपती म्हणजे आपला हा सगळा ह्याचा सीझन. चांगलं गिराईक असतात. आणि माझ्याकडे कसं, माझा कलिककडे गणपती असतो, त्यामुळे तो गणपतीमध्ये व्यस्त असला मला ऑफिसची कामं करावी लागतात. आणि 2-3 दिवसासाठी तिकडे नेट घेणं म्हणजे काय चांगलं दिसत नाही. म्हणून आता बघूया कसं होतं आहे. मुलं पण इथे एन्जॉय करतात, आपल्या मंडळात पण गणपती असतो. बघू आता काय. ह्यावेळेला बऱ्याच भागातल्या आमदारांनी, माजी नगरसेवक, म्हणजे विविध पक्षाच्या लोकांनी ST गाड्यासुद्धा सोडलेल्या आहेत मोफत प्रवास जाताना. तर तो एक चांगला सुखकर प्रवास आहे. आता भरपूर STसुद्धा निघतील. पण ST निघू दे, प्रायव्हेट गाड्या निघू दे, पण ट्रेनची गर्दी काही कमी होत नाही आणि होणार देखील नाही. असं बघूया आता. मंडळी सगळे उपाशी मित्रमंडळ बघा इकडे सगळं खायला बसलं. वडापाव. समीक्षा गेलेली मठात, आता तिथनं प्रसाद आणला आहे, आम्ही खाल्ला प्रसाद. सोबत वडापाव देखील घेऊन आली. समीक्षा कसं वाटलं मठात? छान. आज बघा मंडळी पाऊस नाही, छान जरा वातावरण पण आहे. थोडे पण ढग आहेत, असं ऊन वगैरे असं नव्हतं दिवसभर, पण पाऊस नव्हता. छान वातावरण, मोकळं वातावरण आहे, मस्त. आमची तूर बघा केवढी मोठी झाली आहे. गावची तूर काय माहीत नाही, पण इथली तूर बघा आता एवढी मोठी झाली, मस्त झाली. छान आहे वातावरण, मस्त अगदी. मग झाली मंडळी तयारी गावी जायची वगैरे. आता कोण कोण गावी गेलं पण असेल, म्हणजे ज्यांची तयारी वगैरे असेल. काय लोक काय म्हणते, पूर्ण कुटुंब इकडे असतात. मग गावी जाऊन झाड लोट वगैरे कर असतो,
मग त्यासाठी काय काय लोक लवकर जातात. आता गावं गजबजतील कोकणातली. मंडळी चला आता इथे व्हिडिओ थांबण्याची वेळ झाली. आता रात्रीचे 12 वाजून गेले आणि आता जरा झोपूया. उद्या उठायचं आहे, उद्या रोजच उठायचं असतं. तर चला आता ह्या व्हिडिओमध्ये आता इथे सांगतो. आज काय कंटेंट नव्हतं आपलं रोजचंच हे होतं रुटीन. तर चला आता उद्या भेटतो. शुभरात्री.